आता मीडिया माध्यमावर भरपूर व्हायरल होते की 61 लाख रुपयाला सर्जा घेतला, पण सर्जापासून 61 लाख फिटणार का? म्हणजे तो कमवून देणार का? कारण काय होतं, शेवट आर्थिक असेल तर माणूस शर्यत क्षेत्र करू शकतोय. नाही, विषय काय माहितीये का, आर्थिक क्षेत्र हो का, मी आज 61चा घेतला म्हणजे मी उद्या पायऱ्याला 5 लाख सुद्धा देऊ शकतो. आज मी 61 गुतावतो म्हणजे आर्थिक बाजू. पण माझं फक्त एकच म्हणण्याला विरोध आहे. मी त्या दिवशी बाईट मध्ये सांगितलं, माझा बैल पळतोय 1 नंबर मध्ये आज, तर मी तुम्हाला पैसे कशाचे द्यायचे ना? माझा जर बैल पळत नसेल तर मी तुम्हाला 100% पैसे दिले पाहिजेत वायदे. पण माझा बैलच पळतोय तर मी तुम्हाला पैसे कुठल्या गोष्टीचे द्यायचे? आजकाल असं झालंय की 1 नंबरच्या बैलाकडून सुद्धा माणसं वायद्या मागायला लागलेत. मग त्याला काय बोलायचं? जर पळत नसता तर गोष्ट वेगळी. तुम्ही कुठलाही बैल आज महाराष्ट्रातला आणा, माझ्या बैलाबरोबर घाला, माझा बैल कमी पडला तर लगेच त्याच गाडीत तुमच्या बरोबर भरायचा आणि घेऊन जायचा बैल. माझं 61 लाख सुद्धा जाऊन द्यायचं विषय.